मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे रायगडमध्ये दाखल झालेत। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी ते करणार आहेत। त्याचबरोबर आपल्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। पेणमधल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा राज ठाकरे करणार आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडमध्ये दाखल झालेले आहेत। पहिली दृश्य आपण पाहतोय। तर राज ठाकरे यांच्या स्वागताची सुद्धा तयारी करण्यात आली। अनेक ठिकाणी मोठमोठाले फलक लावलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठीचे हे फलक आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर मुंबई गोवा जो महामार्ग आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। तसंच तिथे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। या संदर्भातली पाहणी सुद्धा ते करणार आहेत। त्यामुळे एकूणच राज ठाकरे यांच्या या रायगडच्या दौऱ्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। राज ठाकरे साहेब बरेच दिवसानंतर कोकणात येत आहेत। खरं तर मनसेच्या आत्ताच्या परिवारामध्ये कदाचित उत्साहाचं वातावरण असू शकेल, पण नाही म्हणता येणार नाही। परंतु ज्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी ती येत आहे तो महामार्ग जवळजवळ 95 ते 97% पूर्ण झालेला आहे। आत्ताच्या या महामार्ग पाहणीमध्ये फार त्यांच्या हाताला काही लागेल असं मला वाटत नाही, परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्याचं वातावरण व्हावं यासाठी त्यांचा तो दौरा कार्यकर्त्यांना नवसंजीवनी ठरू शकतो। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, रायगडच्या दौऱ्यावर राज ठाकरे आहेत। त्यांच्या स्वागताचे मोठमोठाले बॅनर्स आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई गोवा महामार्गाची ते पाहणी करणार आहेत। कशा पद्धतीची सध्या तयारी करण्यात आली आहे, काय सध्या घडते? नक्की श्वेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एक दिवसीय रायगड दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत आणि सोबतच माणगाव बायपासच्या कामाची देखील ते आज प्रत्यक्ष ग्राउंडवरती उपस्थित राहून पाहणी करणार आहेत। सध्या आपण त्याच ठिकाणी बायपास ज्या माणगाव बायपासच्या ठिकाणाहून संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतोय। खरं तर नेहमी म्हणजे गणेश उत्सव जवळ आला की नेहमी चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग। यावर्षी देखील हाच विषय जो आहे तो पुन्हा एकदा वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे, कारण माणगाव बायपास लवकरात लवकर म्हणजे गणेश उत्सवापूर्वी चालू करण्यात यावं, या बायपासचं काम पूर्ण व्हावं यासाठी सरकारकडनं प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। मात्र ते प्रयत्न अजूनही यशस्वी ठरले नाही असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे राज ठाकरे आज या विषयावरून सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे। खरं तर गणेश उत्सवादरम्यान नागरिकांना जे कोकणात येत असतात त्यांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, गैरसोय त्यांची प्रचंड होते आणि याही वर्षी तीच परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण हा रस्ता जर बघितला तर अजूनही हा रस्ता जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला नाही। काही दिवसांपूर्वीच भरत शेठ गोगावले यांनी सुद्धा या रस्त्याची पाहणी केलेली होती आणि लवकरात लवकर म्हणजे गणेश उत्सवापूर्वी हा रस्ता पूर्ण करा, काम पूर्ण करा असे निर्देश जे आहेत देण्यात आलेले होते। मात्र जैसे तेच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। राज ठाकरे इथे आल्यानंतर काय या संपूर्ण प्रकरणी या संपूर्ण रस्त्यासंदर्भात आणि एकूणच मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात काय टीका करतात, काय आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जे कार्यकर्ते आहेत मनसेचे या संपूर्ण भागातले, त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे की आज राज ठाकरे काय बोलणार, आपल्याशी काय संवाद साधणार आणि आपल्याला काय नक्की निर्देश देणार। वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते आज या ठिकाणी रायगडमध्ये हजेरी लावणार आहेत। दक्षिण रायगड मध्यवर्गीय कार्यालयाचं देखील मनसेच्या कार्यालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कार्यकर्ते एकीकडे तयारी करत असताना दुसरीकडे हा एक जो महत्त्वाचा विषय आहे, कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा रस्त्याचा, त्यामुळे त्या विषयावरून राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे या दौऱ्याला सुरुवात करतील। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते ठिकठिकाणी थांबले, त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। एकीकडे राज ठाकरे आपल्या भागात येत आहेत, आपले नेते येत आहेत म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असताना दुसरीकडे या विषयावरून राज ठाकरे काय नक्की आक्रमक भूमिका मांडतात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती, कारण लोकांची गैरसोय होऊ नये आणि गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने आतापर्यंत काय काय पावलं उचलली, इतकं काम करून सुद्धा हा रस्ता अजून काही का पूर्ण झालेला नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते राज ठाकरे विचारू शकतात। त्यामुळे या विषयावरून पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरून कामावरून बांधकामावरून महायुतीमध्ये सरकारवरती जे आहे ते राज ठाकरे आज टीका करू शकतात। त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की कोणकोणते मुद्दे आज ठाकरे उपस्थित करतात। नक्कीच धन्यवाद सीमा, आपण या संपूर्ण त्यांच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।